नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, महाजन कुटुंबामध्ये नेमकं काय चाललं आहे? प्रमोद महाजन यांच्या हत्येपश्चात, मृत्यूपश्चात या कुटुंबामध्ये एकमेकावर जे आरोप प्रत्यारोप होत आहेत ते योग्य आहेत का? ते नेमकं काय दर्शवत आहेत? हे जे आरोपांची राळ सुरू आहे, एकमेकाचे वाभाडे काढणं सुरू आहे, आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, वाद प्रतिवाद सुरू आहे, ह्यामधून नेमकं काय दर्शवतं? आपल्याला काय दिसतं, काय प्रतीत होतं? तर अप्रगल्भता, अपरिपक्वता आणि हे कौटुंबिक कलहाचं प्रदर्शन तुम्ही सर्वांसमोर मांडताय. हे काही योग्य नाही आहे. जे कुटुंबात चाललेलं आहे आणि सारंगी महाजनांनी याच्यावर खरं तर संपूर्ण महाजन परिवारानेच एकत्र येण्याची गरज आहे आणि जे विचार मंथन करण्याची गरज आहे की आता जे गेले ते गेले, पण राहिलेल्यांकडून तरी किमान परिपक्वतेचं, प्रगल्भतेचं दर्शन लोकांपुढे व्हायला पाहिजे. कुठेतरी परिपक्वता दिसली पाहिजे. जे चाललेलं आहे त्यांनी फक्त लोकांसमोर मजा जाते, मजा बघायला मिळते, दुसरं काही नाही. मग लोकही याच्यावर प्रतिक्रिया देणार आहेत, काही वाच्यता करणार आहेत, उलटसुलट विधान करणार आहेत. कारण संधी तुम्ही देताय, परिवार संधी देतोय आणि सारंगी महाजनी या सगळ्यावर विचार करायला हवा. खरं तर त्यांची मुलं आता मोठी आहेत, त्यांना सुना नातवंड असतील. त्या सगळ्यांनी सारंगी महाजनी विचार करायला हवा की तुम्हाला ओळख कुणामुळे मिळाली. त्यांनी आता परवा काही दिवसांपूर्वी प्रमोद महाजनावरही आरोप केले, प्रमोद महाजनावरही त्यांनी काहीतरी बोलल्या त्या. तर असं बोलणं गैर आहे, चुकीचं आहे. मुळात प्रवीण महाजन जे वागले किंवा वागलाय ते योग्य नाही आहे, ते समर्थनीय नाही आहे. सारंगी महाजन याचा विचार करायला पाहिजे की जरी त्या पत्नी असल्या तरी आपल्या पतीच्या चुकीच्या वागण्याचं समर्थन त्यांनी करू नये. सारंगी महाजनांनी, त्या सारंगी महाजनांची अपरिपक्वता दिसून येते. त्या खरंच न्यायप्रिय आणि सत्यप्रिय असतील सारंगी महाजन तर ते नवऱ्याची बाजू घेता का म्हणे निपक्षपातीपणे त्यांनी बोललं पाहिजे. सारासार विवेक ठेवून, सारासार विचार करूनच बोललं पाहिजे. ह्यातून तुमच्या आईवडिलांचे तुमच्यावर केलेले संस्कार, तुमची परिपक्वता, तुमची न्यायप्रियता, तुमची सत्यप्रियता आणि तुमचा निपक्षपातीपणा आणि तुम्ही किती पोक्त विचार करू शकता याचं दर्शन घडलं असतं, याचं दर्शन घडणार आहे. तशा सारंगी महाजन मागताना दिसत नाहीत. त्या पंकजा आरोप करत आहेत, पंकजा मुंडेंवर, त्या धनंजय मुंडेंवर आरोप करत आहेत. ठीक आहे, राजकीय आरोप हा विषय वेगळा झाला, पण तो नंतर प्रकाश महाजन असतील किंवा आणखी प्रकाश महाजन सगळे उत्तर देत आहेत. त्याने आता व्हिडिओ बनवलेले आहेत. परंतु याची गरज काय? त्याच्यावर ह्या सगळ्यांनीच विचार करायला हवा. सारंगी महाजनने आता टोक काय गाठलं की त्या प्रमोद महाजनावरही त्यांनी आरोप केलेले आहेत. त्यामुळे जेव्हा हे हत्या झाली, प्रवीण महाजनांनी केली प्रमोद महाजनांची हत्या, त्यानंतर जेव्हा कोर्टात ते सगळं हे सुनावणी चालू होती, दरम्यान प्रवीण महाजन उलटसुलट यांच्यावर आरोप प्रमोद महाजनांविषयी बोलत होते. त्या काळात त्यांनी प्रमोद महाजनांच्या बाकी गोष्टींविषयी ते बोलले की शिवानी भटनगर, अन्य काही स्त्रिया, महिला, आणि त्यामुळे त्यांनी सारंगी महाजनांचे स्वतःच्या पत्नीचं एकदा नाव घेतलं होतं. आणि तेव्हा सारंगी महाजन रडल्या होत्या तेव्हा त्या की प्रमोद महाजन मला धाकट्या बहिणीची आणि मुलीची वागणूक द्यायची, असं त्या स्पष्ट म्हणाल्या होत्या. मग तो आदर आता दिसायला नको का? तो आदर प्रमोद महाजनांविषयी तो आदर दिसायला हवा होता. असतील काही उणीवा प्रमोद महाजनांमध्ये? नक्की उणीवा राहतात. मोठ्या व्यक्तिमत्वामध्ये उणीवा असणारच. आणि मोठे व्यक्ती म्हणजे प्रमोद महाजन अतिशय आदर्शवादी व्यक्तिमत्व होतं अशातला भाग नव्हे. परंतु तरी देखील त्यांचे एकूणच व्याप, त्यांचे एकूणच त्यावेळेचं वलय, त्यांच्या भोवतीचं वलय, त्यांच्यावर असणाऱ्या मोठ्या जबाबदाऱ्या राजकारणातल्या, हे बघताना कुटुंबाकडे थोडंसं दुर्लक्ष वगैरे किंवा हे होणारच. परंतु हे जरी असलं तरी कुटुंबात वडील गेल्यानंतर लहानाची मोठी त्यांनी भावंडांना प्रमोद महाजनांनीच केली आहे. की प्रमोदजींचे वडील जेव्हा गेले तेव्हा प्रमोद महाजन 20-22 वर्षाचे होते. की बाकीचे भावंड साधारणपणे कोण 18 वर्षाचं, 15, कोण 10-12 वर्ष असे होते. मग ह्यांना प्रवीण महाजन सगळ्यात लहान. मग त्यांना कुणी मोठं केलं, शिक्षण कुणी दिलं, त्यांचं लग्न कार्य कुणी केलं? तर प्रमोदजींनी केलं.
प्रवीण महाजनांना ओळख त्यांची काय होती? तर प्रमोद महाजनांचे भाऊ हीच त्यांची ओळख होती. त्यांचं स्थान समाजातलं प्रवीण महाजनांचं किंवा त्यांच्या कुटुंबाचं प्रतिष्ठा कुणा जोरावर होती? प्रमोदजींच्या जोरावरच होती. ह्याची जाणीव ही ठेवायला हवी. खरं तर की सारंगी महाजनांनी कृतज्ञतापूर्वक प्रमोदजींचा उल्लेख करायला हवा आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायला हवी. आणि उलट त्यांनी सांगायला पाहिजे की किती काही घडलं असेल तरी हा अतिरेक होता, माथेफिरूपणा होता प्रवीण महाजनचा. त्यांनी हत्या नको करायला पाहिजे, एवढं शेवटचं टोकाचं पाऊल उचलायला नको होतं, असं खरं तर त्यांनी बोलायला पाहिजे. सारंगी महाजनांनी बोलायला पाहिजे. असं म्हणाल्या असत्या तर त्यांच्यातली परिपक्वता, त्यांच्यातला प्रगल्भपणा दिसून आला असता आणि न्यायप्रियता, न्यायनिष्ठुरता, सत्यप्रियता दिसून आली असती. ह्या गोष्टीतही तटस्थपणा दिसला असता. आणि दुसरी गोष्ट, समाजासमोर, त्यांच्याच पिढीसमोर, त्यांच्या मुलांसमोर एक वेगळा आदर्श प्रस्थापित झाला असता की हत्या करण्याची तुम्ही बाजू कशी घेते, हत्या करण्याच्या बाजून तुम्ही कसं बोलताय. आता भविष्यामध्ये समजा म्हणजे एखाद्याला समजा राग आला, संताप आला, त्यांनी म्हणून कोणाला पिस्तूल गोळ्या झाडाव्या का आपल्या कुटुंबावर, मित्रांवर, आणखी कोणा परिवारावर, असा यातून अर्थ निघत नाही का? जेव्हा तुम्ही एखाद्या हत्या करणाऱ्या माणसाच्या, एखाद्या खुनी माणसाचं जेव्हा तुम्ही समर्थन करता प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे, कळत न कळतपणे, त्यातून संकेत काय जातो, संदेश काय जातो? तुमच्या स्वतःच्या मुलाबाळांसमोर, तुमच्या कुटुंबियांसमोर, तुमच्या भावी पिढीसमोर काय संदेश जाणार आहे ह्याचा, यामधून की किती आपले समजा मतभेद झाले, वाद झाला, विवाद झाले, मतभेद झाले, टोकाचं पाऊल उचलायचं असतं का? कुणावर म्हणून पिस्तूल रोखायचं असतं का? गोळ्या घालायच्या असतात का? खून करायचा असतो का? विचारांचा मुकाबला विचारांनी केला पाहिजे. काळ किती प्रगत झालेला आहे, जग कुठे गेलं, विचारांची लढाई विचारांनी लढायची असते. तुम्ही कर्तृत्वाने प्रमोद महाजनांचे भावानी प्रमोद महाजन एवढं कर्तृत्वाने होऊन दाखवायला पाहिजे होतं. ह्याचा अर्थ तुमच्या कर्तृत्व नव्हतं, तुमचे कर्तृत्व शून्यता होती. तुम्हाला स्वतःच्या बळावर उभं राहण्यात तुमचा आत्मविश्वास तुमच्याकडे नव्हता, कॉन्फिडन्स नव्हता. तुम्हाला आपण ठाम प्रमोद महाजनांसारखे मोठे होऊन दाखवू भावाला, असे प्रवीण महाजन म्हणायला पाहिजे होता की प्रमोदजी तुम्हाला मी मोठं तुमच्यासारखं होऊन दाखवतो. फार तर वेगळ्या पक्षात जायचं, ते भाजपमध्ये होते ना, तुम्ही वेगळ्या पक्षात जायचं. आता प्रकाश महाजन काही सांगतायत की पैशावरून कशावरून तिने मागणी केली, पुरी नसेल झाले, परंतु ही सगळी हा संस्कारांचा भाग झाला. प्रवीण महाजनलाही ह्या सगळ्याची सवय कुणी लावली? त्याला पैशाची सवय, आणखी कसली सवय, पैसे मागण्याची, मोठमोठ्या रकमांची सवय लावली कुणी? मग हा सगळ्या संस्कारांचा भाग झाला की हे सगळं मोठं होत असताना, आपलं नाव होत असताना, मोठ्या जबाबदाऱ्या आपल्यावर येत असताना, ते पेलवत असताना, आपण आपलं वर्तन जे, आचरण जे आहे ते कसं आहे सगळ्यात महत्त्वाचं असतं. आणि आपले पाय कायम जमिनीवर राहिलेले पाहिजेत, जमिनीवर राहणं गरजेचं असतं. म्हणजेच आपल्या मुलाबाळांवर असतील, कुटुंबियांवर, लहान भावंड असतील, ह्यांच्या संस्कारामध्ये कुठे कमीपणा येता कामा नये, कमतरता पडता कामा नाही. आपण इकडे तर मोठे होणार आहोत, नावाने मोठे होणार आहोत आपण किमान, किंवा आपण कर्तृत्वाने नावाने मोठे होणार असतो, पद आपल्याला मोठी मिळत जातात. एकीकडे कुटुंबाकडे दुर्लक्ष होतं. कुटुंबावरील संस्कार हा जो भाग आहे, नीतिप्रियता, नीतिमत्ता, ह्या साईड तुमचं लक्ष जर राहिलं नाही लक्ष, तर मग कसे प्रवीण महाजन निर्माण होतात. त्यातून प्रवीण महाजन निर्माण होणार आहेत. त्यांना तुम्ही देत गेलात की एक दिवस देत नाही आहात की मग तिथं राग अनावर होणार आहे. म्हणजे देण्याची सवय, त्यांच्या हौशीमौजी पुरवण्याची सवय ही वाईटच आहे. आणि तुमच्याकडे हे सगळं कुठून येत होतं ह्याचाही विचार व्हायला हवा. त्यामुळे ह्या सगळ्यात कुटुंबियांनी प्रगल्भतेने विचार करायला हवा, प्रगल्भता दाखवायला हवी, एकत्र कुटुंबाने बसायला हवं आणि आरोप प्रत्यारोप जे आहे ते थांबवायला हवेत, हे कुठे थांबायला हवं. ह्यामध्ये कुणाचं ह्याने आरोप केला म्हणून ते मोठी ठरत नाहीत, त्याने आरोप केला म्हणून हे मोठी ठरत नाहीत. उलट फजिती होते आहे, उलट लोकांपुढे हा तमाशा जातो आहे. त्यामुळे ह्याच्यातून काही चांगलं साध्य होत नाहीये. हा या कुटुंबियांनी विचार करायला हवा. रोज एक नवीन प्रकरण उकरून काढायची, एवढ्या वर्षाने उकरून काढून फायदा काय आहे? फायदा काहीच नाही आहे, हानी आहे. हानी कुटुंबियांची आहे, नव्या पिढीची हानी आहे.
नव्या पिढीची हानी आहे, तुमच्या मुलाबाळांची नातवंडांची यात हानी आहे. जुनं भूत तुम्ही किती उकरलं तरी फायदा काही नाहीये, ते जुनंच राहणार आहे. आता नव्याचा विचार करावा, नवा विचार करावा, उद्याचा विचार करावा, भविष्याचा वेध घ्यावा, त्याचा विचार करायला हवा. तसा विचार करण्याची गरज आहे. मंडळी, आपल्याला काय वाटतं की नक्की ह्या सगळ्यामध्ये सारंगी महाजन, प्रकाश महाजन सगळ्यांनी विचार करायला नको का? सारंगी महाजनांनी आता विषय थांबवायला नको, कुठे थांबवायला पाहिजे, विषय थांबवायला नको का? आपल्याला काय वाटतं, ह्या सगळ्यांनी कुठे थांबायला पाहिजे, सारंगी महाजनांनी थांबायला पाहिजे. त्या बोलतात म्हणून प्रकाश महाजन त्याला उत्तर देतात. तो ह्यांनी कुठेतरी पोक्तपणे विचार करायला हवा, परिपक्वता दाखवायला हवी, प्रगल्भता दाखवायला हवी आणि कुठेतरी थांबायला हवं. आपल्याला काय वाटतं, आपण जरूर ऐकायला द्यावा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.